नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर आज 30 ऑगस्ट आहे. हो बोला. तर आजचा हवामान अंदाज कसा राहील बरं? आज नेमकंच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि कालचे 29 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असेलच. आपण त्याची पूर्वकल्पना तुमच्या चॅनलवरती पहिलेही दिली होती. तर आजचा जो पाऊस आहे तो जालना शहर परिसर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी होईल. 35% एवढा त्याचा भाग्यानिशी कव्हरिंग आहे. जाफराबाद, भोकरदन परिसर वगैरे भागामध्ये तो होईल. इकडे बघायला गेलं तर परभणी, सेलू, मानवत याही भागात आहे. त्यानंतर जिंतूर, हिंगोली परिसर सुद्धा आज चांगला जोर धरणार आहे. वाशिम मध्ये सुद्धा आहे आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे. मात्र 1 आणि 2 तारीख अशी आहे की महाराष्ट्रामधल्या जे काही प्रमुख जिल्हे आहेत म्हणजे नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे, नंदुरबार असेल, जळगाव असेल, त्याचबरोबर इकडे अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा चांगली हजेरी लावणार आहे. आणि जायकवाडी धरणाची आवक 90% वरती ह्या 5 सप्टेंबर पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. तर त्यानंतर माजलगाव डॅमचा जो प्रश्न होता तो देखील ह्या 20 सप्टेंबर पर्यंत मिटणार आहे असं त्याच्या तुमच्या पहिल्याही रेकॉर्डिंग मध्ये मी बोललेलो आहे. पण ह्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आवक येणारच आहे त्या 2-4 दिवसामध्ये. आणि आजची जर ऍक्च्युअल कंडिशन सांगायची म्हणली तर आजचा पाऊस आहे तो संध्याकाळी ऍक्टिव्हिटी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर काही अडथळे येणार नाहीत. मात्र अडथळे 4च्या पुढे सुरू होऊ शकतात पूर्व भागाकडनं. हिंगोली असेल, बुलढाणा असेल, इकडे परभणी, लातूर, नांदेड परिसर देखील असेल, यांना 4च्या पुढे अडथळे येऊ शकतात फवारणीसाठी बंद करण्यासाठी. त्यामुळे जालना जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक क्षेत्र, धुळे, नंदुरबार यांना काही अडथळे येणार नाहीत. आणि विशेष म्हणजे हा जो पाऊस आहे नाशिकमध्ये सुद्धा हलका मध्यम पडू शकतो आजच्या डेटला 30 ऑगस्टला. सोलापूरला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांना कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूरला भाग बदलत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदमच सगळ्या भागात नाही पडणार ही देखील नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. आणि जालना मात्र बऱ्याच ठिकाणी आज संध्याकाळच्या वेळेला पाऊस हजेरी लावू शकतो. उद्याची 31 सुद्धा सेम कंडिशन मध्ये आहे, 20-25% वाढून आणि ह्याच भागांना आहे. त्यामुळे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये तुम्ही पुढच्या वेळेस मला ते विचारू शकता शेतकऱ्यांचे. हो ना. हो सर, आता परतीचा पाऊस किती तारखेपासून येणार बरं? परतीचा पाऊस हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 8 ते 14 मी सांगितलेले पहिले. आणि पहिले 8 ते 12 म्हणत होतो मी, कारण की 2 दिवस मागे पुढे शकतात. पण हा जर पाऊस लांबला 2 दिवस तर तो पाऊस पुन्हा 2 दिवस लांबू शकतो. पहिला पाऊस हा येणाऱ्या पुढच्या पावसाला अडथळे निर्माण करत असतो मॉडेलनुसार. पण 12 पासून तो नक्कीच सुरुवात करेल परतीचा पाऊस पूर्व विदर्भाकडनं आधी. आणि एक लो प्रेशर पूर्ण हे झाल्याच्या नंतर एक लो प्रेशर 15-16च्या टायमिंगला येत आहे. तर त्या लो प्रेशरमुळे परत एकदा पाऊस महाराष्ट्रामध्ये परतीचा प्रवास जोरदार सुरू करणार आहे. आणि एक नियोजन असं सुद्धा आहे देवकतेचं, सर्व शेतकऱ्यांना सांगून टाका तुमच्या मार्फत. प्रमोशनसाठी नाही म्हणतोय, कारण की येणाऱ्या सोयाबीन सोंगणीच्या काळामध्ये, थंबनेलला पण हे नाव टाकून देऊ शकता तुम्ही, सोयाबीन सोंगणीच्या काळामध्ये, काढणी सेलेच्या काळामध्ये काही शेतकरी कामं करतात दुपारच्या वेळेला, बरोबर. जेव्हा जेवताना एकदा मोबाईल ओपन करून पाहतात, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह तुम्हाला तिथे दिसणार आहे. कारण की दुपारा तुम्हाला तुमच्या सोंगलेल्या गंज वगैरे झाकायचे असतील किंवा 4-5 वाजता पाऊस येईल का याचं पूर्ण नियोजन तालुक्यानुसार आपण टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. हो ना सर, दुपारून काय होतं वातावरण बिघडत आहे. तशी त्याची पूर्वकल्पना आपण देणार आहोत, अगोदरच देणार आहोत. पण आदल्या दिवशी लाईव्ह मध्ये त्याचा उल्लेख करणार आहोत जिल्ह्यानुसार, की या जिल्ह्यामध्ये 3:30 वाजता पाऊस किंवा 2:30 वाजता पाऊस. त्यामुळे शेतकरी काय करतो, मजुरांच्या संख्येवरती कामं सुरुवात करतो. पण दुपारून जर पाऊस येणार असेल तर ते गंज वगैरे भिजतायत, वारा आहे काय, सगळी पूर्वकल्पना आपण दुपारी 12-12:30ला पण एकदा लाईव्ह मध्ये देणार आहे. आणि त्याचं नियोजन आपल्या तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलवरती असणार आहे. आणि तुमच्याकडे पण ती रेकॉर्डिंग आपण देऊया, त्याच्यामध्ये काही विषय येणार नाही. हो. आणि याच्यापेक्षाही सविस्तर माहिती जर पाहिजे असेल, सकाळच्या वेळेला एक मेसेज पाहिजे असेल तर मेसेज आता सगळ्यांना, लाखो शेतकऱ्यांना एकदमच मी नाही पाठवू शकत. पण तुम्ही तोडकर हवामान अंदाज .com क्रोम ब्राउझरवरती जरी सर्च केलं किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये जरी टायपिंग करून मेसेज टाकला तोडकर हवामान अंदाज .com आणि त्याला क्लिक जरी केलं तर तुम्ही थेट साईटवरती येऊ शकता. हो ना, बघितली मी साईट तुमची. हो चालेल. चालतंय सर, धन्यवाद. हो हो.